नमस्कार. मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहत आहात प्रतिबिंब. गेल्या 6 महिन्यापूर्वी राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांदरम्यान महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्हीही प्रमुख राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हा विषय अजेंड्यावर घेतलेला होता. महायुतीच्या प्रमुख तिन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं. निवडणुका संपल्या, राज्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं. यामुळं लोकांच्या अपेक्षा उंचावल्या गेल्या. लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, लाडकी बहीण योजना लागू केलेली असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की आता हे सरकार आपली कर्जमाफी देखील करेल. राज्यातील सुमारे 23 लाख शेतकऱ्यांकडं सुमारे 35,000 कोटी रुपयाची कृषी कर्जाची थकबाकी आहे. राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये कृषी कर्जमाफीसाठीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्याचवेळी अशी कर्जमाफी मिळणार नसल्याचे संकेत मिळत होते. परंतु तरीही कुठेतरी तिन्ही नेत्यांनी शब्द दिलेला असल्या कारणामुळं शेतकऱ्यांना वाटत होतं की हे सरकार आपली कर्जमाफी करेल. शेवटी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजितदादांनी 3 दिवसापूर्वी 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी कृषी कर्जे भरावीत असं आवाहन शेतकऱ्यांना केलं आणि तिथेच कर्जमाफी होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. वास्तव पाहता यामुळे राज्यातील सुमारे 23 लाख शेतकऱ्यांसाठी बँकेकडून आता पुन्हा कर्ज मिळवण्याचे मार्ग बंद होणार आहे. कारण आता तो थकबाकीदार झाला म्हणजे त्याचं सिबिल खराब होणार. सिबिल खराब झालं की इतर बँका त्याला दारात उभं राहू देणार नाहीत. अगोदर त्यानं काढलेलं कर्ज आणि त्याच्या नावावर इतरांनी कर्ज काढून थकवल्यानं त्याचं सिबिल खराब झालं. पर्यायानं त्याचे बँकेकडून कर्ज मिळवण्याचे मार्ग थांबले. पर्यायानं ग्रामीण बेकायदेशीर सावकारकीला मात्र या संपूर्ण प्रकारातून अच्छे दिन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँका खरीप आणि रब्बीसाठी शासनाने निर्धारित केलेल्या कृषी पतपटू पुरवठा धोरणानुसार कर्ज वाटप केलं जातं. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 24 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये शेती कर्जे माफ करण्याचा विषय होता. कर्जमाफी होईल या अपेक्षेवर शेतकरी होता आणि आता सरकारने या विषयात काखावर केले असून कर्जमाफी शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याने या शेतकऱ्यांना थकबाकीदार आता व्हावं लागणार आहे. कृषी मालाला मिळत नसलेले अपेक्षित दर, निसर्गाचा लहरीपणा, दुसरीकडे उत्पादन खर्चात होत असलेली वाढ लक्षात घेता शेती व्यवसाय हा तोट्यात जाताना दिसतो आहे. यातून मार्ग काढण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हा एक उपाय मानला जातो. परंतु सरकारनेच आता नकार घंटा वाजवल्याने शेतकऱ्यांसाठी सर्वच मार्ग खुंटले गेलेले आहेत. शेतकरी असंघटित आहे. त्याला संघटित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी संघटना फटाफुटीने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची ताकद, त्यांचा आवाज क्षीण झालेला आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा किंवा शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी पुढे आलेल्या शेतकरी संघटना या संघटनांच्या नेत्यांनी या संघटनांच्या माध्यमातून शासनदरबारी पदं मिळवून सत्तेची ऊब चाखायला सुरुवात केली आणि शेतकऱ्याला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं. आज काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या सरकारचे समर्थक आहेत. त्यांची भूमिका आज सत्ताधाऱ्यांचं मंडलिकत्व पत्करल्यासारखी होऊन बसलेली आहे. मग आता शेतकऱ्यांची बाजू मांडणार कोण, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी अजितदादांच्या आव्हानावर
असं आवाहन करताना त्यांना लाज कशी वाटली नाही, अशा प्रकारचे जळजळीत वक्तव्य केलं. परंतु या वक्तव्यातून सरकारला घाम फुटेल अशातली परिस्थितीच राहिलेली नाही. सरकारची आर्थिक परिस्थितीच अशी होऊन बसलेली आहे की ते आता तुम्हाला कर्जमाफी देऊ शकत नाहीत. लाडक्या बहीण योजनेचं सुद्धा त्यांनी त्यामध्ये अनेक निर्बंध आणत ही संख्या कशी कमी करता येईल या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं संपूर्ण कर्जमाफी हे शेतकऱ्यांसाठी आता मृगजळ ठरताना दिसत आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात कृषी कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण जास्त आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. वाढत्या थकबाकीमुळे गाव पातळीवर कृषी पतपुरवठा करणाऱ्या सेवा संस्थांचे अस्तित्व देखील अडचणीत आलेले आहे. येथे फक्त आता नवजुनं केलं जात आहे. बाकी नवीन शेतकऱ्याला या ठिकाणाहून कर्ज पुरवठा होत नाहीये. त्या संस्था कर्ज पुरवठा करू शकत नाहीयेत. अशा परिस्थितीत त्या संस्था जाऊन बसलेल्या आहेत. यामुळं शेतीसाठी पतपुरवठा नाही असं काहीसं प्रकार आता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. शेती करायची म्हटलं तर आता भांडवलाशिवाय शेती होत नाही. भांडवल वेळच्या वेळेला उपलब्ध झालं तर शेतीमधून भरघोस असं उत्पन्न घेता येऊ शकतं. परंतु भांडवलाचाच मार्ग जर बंद झाला तर शेतीची उन्नती कशी होणार, शेती व्यवसाय वाढणार कसा, हा खरा प्रश्न आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या आपल्या देशात आज शेतकरीच वाऱ्यावर सोडला गेलेला आहे. याचा वाली कुणीही नाही, अशी आजची परिस्थिती पुन्हा एकदा आपल्या समोर आलेली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांसाठी काय केलं जाईल अशी अपेक्षा धरणं पूर्णतः चुकीचं आहे. कारण आपण पाहिलं, ऊस दरासाठी FRP केली गेली. FRP एका रकमेनं दिली जावी असे सांगितले. अनेकांनी या FRPचे तुकडे करून पैसे दिले. किंबहुना काही कारखान्यांनी अजूनही FRPचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. कायदे जरूर आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण कायदे करणारेच शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. हे त्या कायद्यातील पळवाटा शोधल्या गेल्यानंतर आणि त्या शोधलेल्या पळवाटाचा वापर होत असताना त्याला न रोखण्याचं काम सत्ताधारी करतायत. त्यामुळं शेतकरी आता चोहोबाजूनी घेरला गेलेला आहे. त्याला बाहेर निघण्याचा प्रयत्न आता त्यानंच करायला पाहिजे. तो कसा करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.